ज्या पक्षानं 8 वर्ष तुम्हाला कोणतंही पद दिलं नाही, तुमची कामं पाहून सुद्धा पक्षाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर अशा पक्षात का राहावं? मला आता ह्या पक्षात राहायचं नाही. काल मला अमितजी गोरखे यांचा फोन आला. कारण ज्यांच्याबरोबर सावतसुभा आपलं पहिल्यापासूनच आहे, त्यांनी आपल्याला कायमच पाण्यात बघितलेलं आहे. तुम्ही इतकी जी कामं केलीत, ही तुमच्या पक्षश्रेष्ठींना, तुमच्या पक्षाला दिसली नाही? इथले जे काय माझ्या विरोधात स्थानिक नेतृत्व आहे, ह्यांनी आमच्या पक्षातल्या वरिष्ठ आमदारांना सांगून सगळी कामं रिजेक्ट केली. स्थायी समिती सदस्य तरी किमान आपल्याला करायला पाहिजे. इथल्या स्थानिक नेत्यांनी माझं नाव कट केलं. मुळात तुम्ही डेअरी फार्म मध्ये हजारो वृक्ष लावलेले आहेत. हो, वृक्ष प्राधिकरण सदस्य तरी केलं का पक्षाने? नाही केलं. आमच्या इथल्या स्थानिक नेत्यांनी वरच्या आमदारांना आमच्या कान भरले की संदीप वाघेरेला कुठलंही पद भेटलं नाही पाहिजे. सगळ्या आमदारांना भेटून सांगितलं की यांना तुम्ही पक्षात घेऊ नका. यावेळी मी पुन्हा एकदा 4 जण उभं करतो आणि निवडून आणून दाखवतो. बोललो ना ते, पण चारही माझ्या मनाप्रमाणे मला तिकीट द्या, मी चारही नगरसेवक तुम्हाला निवडून आणून देतो. मला जनतेची कामं करायला आवडतात. माझा DNA तो आहे. बरं, ह्यांनी माझ्या प्रत्येक कामाला विरोध केला आणि ही माझी वैयक्तिक घरची कामं कुठलीही नव्हती. जर माझं चौघांचं पॅनल जर तुम्ही मला दिलं नाही तर मी या पक्षात राहणार नाही म्हणून. जर जे मी यांना म्हणेन तुम्ही ते. पक्षात घेतलं हा. तर मी या पक्षात राहत नाही. अजितदादांचा काही फोन झालाय का? हो, मला सगळ्यांचे फोन आहेत. मग आता तुम्हाला चॉईस करायचं आहे फक्त की कोण कुठे जायचं. माझं मन मला जे सांगेल तेच मी करणार आहे. तर आता जर उद्या पॅनल टाकायचं असेल तर त्यापैकी परत एखादा चेहरा दिसणार का? दिसू पण शकतो. तुम्ही नाराज म्हणून दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचा काही मतांवर परिणाम होईल असं तुम्हाला? मी तुम्हाला छाती टोकपणे सांगतो, इथली जनता माझ्या बरोबर आहे. मी चारही पॅनल इथे निवडून आणणार. उद्या तुम्ही निवडून आला तर पुन्हा एकदा घरवापसी होण्याची शक्यता होणार नाही. अहो, ज्यांनी 5 वर्षात माझ्या एवढा अन्याय केला, मला वृक्ष प्राधिकरण पद बी दिलेलं नाही आणि घर वापसी कशी काय करेल मी?